कधी वाटतं का आपण खूप कष्ट करतोय पण तरीही मनाला शांती मिळत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, कष्ट चुकीच्या दिशेने असतील तर ते व्यर्थ ठरतात. तर चला आपण अभंग पाहूया. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोधे तैसेची खळ. का रे शिनलासी वाऊगा, न भजता पांडुरंगा. मानदंब पोटासाठी केली अक्षरांची आटी. तप करुनी तीर्थातन, वाढविला अभिमान. वाटिले ते धन, केली अहंता जतन. तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाचीच अधर्म. का रे शिनलासी वाऊगा, न भजता पांडुरंगा. तुकाराम महाराज थेट प्रश्न विचारतात. अरे माणसा, एवढं का थकलास? देवाचं नाव न घेता, पांडुरंगाचं स्मरण न करता हे सगळंच कष्ट वायाच गेले नाही का? आजही आपण धावतोय, पण देवासाठी नाही, शांततेसाठी नाही, फक्त दिखाव्यासाठी. मानदंब पोटासाठी केली अक्षरांची आटी. पोट भरण्यासाठी, मान सन्मानासाठी लोकांची शास्त्र पाठ केली, प्रवचन केली, पण त्यामागे भक्ती नव्हती, होता फक्त अहंकार. आजही ज्ञानाचा वापर सेवेऐवजी प्रदर्शनासाठी केला जातो. तप करुनी तीर्थातन, वाढविला अभिमान. उपवास, व्रत, तीर्थयात्रा हे सगळंच केलं, पण मन नम्र झालं नाही. उलट मी किती धार्मिक आहे हा अभिमानच वाढला. साधनेचं खरं लक्षण म्हणजे नम्रता, अभिमान नाही. वाटिले ते धन, केली अहंता जतन. धन वाटलं, दान दिलं, पण त्याची जाहिरात केली. दानाने अहंकार जपला आणि पुण्य हरवलं. देव दान पाहत नाही, तो पाहतो भाव. तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. तुकाराम महाराज म्हणतात, आपण मूळ मुद्दा चुकलो. भक्ती सोडून फक्त कर्माकांड केलो, म्हणून संपूर्ण आयुष्यात अधर्मात गेलं. देव दूर नाही, पण अहंकार आड येतो. भक्ती सोपी आहे, पण आपण तिला अवघड करतो. आज एक प्रश्न स्वतःलाच विचारा, मी खरंच पांडुरंगासाठी जगतो का, की फक्त लोकांसाठी? धन्यवाद.